गौराई आणि गणपतीचं घरोघरी आगमन झालेलं आहे. गणेशोत्सव 2024 सर्वत्र आनंदी उत्साही वातावरणामध्ये सुरू आहे आणि 2च दिवसांनी गौराईचं देखील आगमन झालेलं आहे. धीरज आणि श्वेता या दोघांचं लग्न नुकतंच पार पडलं. रेडे कुटुंबियांनी ह्या लग्नाची खास आठवण म्हणून आपल्या गौराईच्या समोर शुभविवाह सोहळ्याचा अगदी सुरुवातीपासून आपण ज्या वेळेला वधूला किंवा मुलगी पाहायला जातो तर त्यावेळेला आपण गाड्या घेऊन जातो, तर गाड्या अशा प्रकारे पार्किंग करतो. त्यानंतर मुख्य कार्यक्रम असतो तो म्हणजे ह्या वधूला पाहणे किंवा चहा पोहे, मुलगी पाहणे हा सुद्धा कार्यक्रम त्यांनी इथं आपल्या ह्या देखाव्यामधून दाखवलेला आहे. त्यानंतर दुसरं जे येतं ते म्हणजे जर मुलगी पसंत पडली तर सुपारी फोडणे, त्याला आपण एंगेजमेंट देखील म्हणतो. म्हणजे वधू आणि वर एकमेकाला एंगेजमेंट म्हणून बोटामध्ये अंगठ्या घालतात आणि सर्वजण आनंदी उत्साही वातावरणामध्ये, प्रसन्न वातावरणामध्ये त्या दिवशी आनंद उत्सव साजरा करतात. त्यानंतर जो कार्यक्रम असतो तो म्हणजे की लग्नाची तारीख धरणे आणि मग मेहंदी. मग आपल्याला माहीत आहे की हातावरती मेहंदी काढून मग असतो तो साखरपुडा, टिळा अशा प्रकारचे कार्यक्रम आणि त्या दिवशी सुद्धा संगीत मैफिल रमत असते. सर्वजण आनंदी उत्साहामध्ये नाचत देखील असतात. तर ते देखील इथं आपल्याला ह्या गौराईसमोर दाखवलेलं आहे. आणि मग एकदाचे लग्नाची तारीख धरली जाते, पत्रिका छापल्या जातात आणि मग तो दिवस उजाडतो आणि मग हळदी समारंभ. आपल्याला माहीत आहे की हळदी समारंभाच्या दिवशी एकमेकांना हळदी लावणे, वधूवरांना हळदी लावणे आणि हा हळदीचा समारंभ लग्नाच्या अगोदर एक दिवस अगदी आनंदी उत्साहामध्ये ह्या विवाह सोहळ्यामध्ये पार पडत असतो आणि त्या दिवशी देखील मैफिल रमत असते. डान्स, संगीत, तर गाणी, तर हे सर्व त्या दिवशी आनंदाचे क्षण टिपले जात असतात, होत असतात. त्यानंतर दुसरा दिवस उजळतो आणि तो म्हणजे मुख्य विवाह सोहळा म्हणजेच लग्न समारंभ. वधू आणि वरांच्या डोक्यावरती अक्षता टाकणे, मंगलाष्टका, तर हे सर्व त्याने दाखवलेलं आहे. मग वधूवरांच्या गळ्यामध्ये एकमेकाने हार घालणे आणि त्यानंतर जे असते ते म्हणजे पारंपरिक विधी किंवा ह्या लग्न सोहळ्याचे विधी. मग त्याच्यामध्ये सप्तपदी असतील किंवा इतर सर्व विधी त्यांनी आपल्या ह्या गौराईच्या समोर या विवाह सोहळ्याचा देखावा करून दाखवलेला आहेत आणि अगदी लहानग्या बाहुल्यांना अगदी नववधूसारखं किंवा वरासारखं नटवून थटवून त्यांना हुबेहूब लग्नाचे कपडे घालून आणि मग हा जो आहे तो रुखवत म्हणजे वधूला संसाराची भांडी भेट दिली जातात. तर हे सर्व त्यामध्ये खाऊचे पदार्थ असतील किंवा जे आपल्याला दैनंदिन वापरामध्ये जी भांडी असतात तर ती सर्व भांडी इथं वधूला दिलेली आहेत. ही आपण न्याहारी पाहतोय. अगदी सर्व वस्तू इथं ह्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने ह्या न्याहारीवरती ठेवलेल्या आहेत आणि ह्या छोट्याशा बाहुल्यांच्या स्वरूपात तिथं दिलेला आहे. त्यानंतर जो येते ते म्हणजे बिदाईचा क्षण, म्हणजे वधूला आपल्या सासरी पाठवणे, त्याला आपण बिदाई म्हणतो. तर हा देखील त्यांनी ह्या विवाह सोहळ्याच्या देखाव्यामध्ये क्षण दाखवलेला आहे. म्हणजे इथं सर्व काही विवाह सोहळ्यामधील मुलगी पाहण्यापासून अगदी विवाह सोहळा पार पडल्यानंतर बिदाईपर्यंतचे सर्व कार्यक्रम ह्या रेडे कुटुंबियांनी आपल्या गौराईसमोरील देखाव्यातून एक एक क्षण, एक एक देखावा अगदी हुबेहूब दाखवलेला आहे आणि धीरज आणि श्वेता या दोघांच्या लग्नाची आठवण त्यांनी इथं जागृत ठेवलेली आहे. परिसरातील सर्व मित्रमंडळी हा सोहळा पाहण्यासाठी येत आहेत. ऐकूया रेडे कुटुंबाने नेमकं काय केलं आहे ते. काय इथं गौराई समोर देखावा केलाय? आत्ताच आमच्या दिराचं लग्न झालेलं आहे. मग अशी अचानक कल्पना सुचली की आपण पण विवाह सोहळा करावा. काय काय दाखवलं इथं? सगळे पार्किंग, सगळे म्हणजे जो लग्नात सगळ्या प्रकारचे स्टार्टिंग पासून जे असते, पाहुणे होऊन जाणे, परत मेहंदी, हळद, परत म्हणलंच तर बांगड्यांचा कार्यक्रम, हळद दळणे, संगीत, साखरपुडा, लग्नाच्या विधी सगळं दाखवलेलं आहे. परत बिदाई. आम्ही काय काय मदत केली तुम्ही यांना? मदत भरपूर केली. तसे काय ह्याच्यातलं तुम्ही काय काय बनवलं?
मी फराळाचं बनवलं सगळं. बर बर आणणे ठेवणेवर करू लागणे बर बर. सगळं करू लागेल. ह्याच्यामध्ये काय काय तयार केलंय? नाव टाकले की समजून सगळे रांगोळी तुम्ही काय मदत केली हा देखावा तयार करण्यात? सामान आणून दिलं त्यांना लागणार सगळं. बर. तो सामानाचीच तयारी म्हणजे जे काय ह्या डेकोरेशनसाठी ज्या काही वस्तू गरजेच्या आहेत त्या सगळ्या आणून दिल्यात फक्त. बर. करू लागेल.